सुनीता कोतकर. मी आपणास द्वादश ज्योतिर्लिंग आणि स्तोत्र बोलून दाखवत आहे. त्याच्यानंतर मी सोमनाथ मंदिर याविषयी माहिती सांगणार आहे. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्या तु विश्वेश्वं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं भूष्मे च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगाणि सायं प्रातः नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. मी आपणास सोमनाथ मंदिराची माहिती सांगत आहे. सोमनाथ मंदिर गुजरात राज्याच्या वेरावळ या ठिकाणी समुद्रकिनारी वसले आहे. शंकर महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. या अतिप्राचीन मंदिराचे अस्तित्व हे 2000 वर्षांहून अधिक मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर महादेवाचे शिवलिंग आहे. मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे सोन्याचा आहे. या मंदिरात देवांचे देव शंकर महादेवांची पूजा केली जाते. या मंदिरात गर्भगृह, सभा मंडपम आणि नृत्य मंडपाचा समावेश आहे. मंदिराचे मुख्य शिखर किंवा गोपुर 150 फूट उंचीपर्यंत आहे. शिखराच्या शिखरावर सुमारे 10 टन वजनाचा कलश आणि 27 फूट उंचीचा आणि 1 फूट परिघाचा ध्वज आहे. पौराणिक कथा अशी आहे की सोमनाथ मंदिराची पौराणिक कथा ही चंद्रदेवाशी म्हणजे सोमदेवांशी संबंधित आहे. प्रजापती दक्षने त्यांच्या 27 मुलींचा विवाह चंद्रदेवांसोबत केला होता. या 27 मुली त्यांना चंद्रदेव पती म्हणून मिळाले म्हणून खूप आनंदी होत्या. परंतु चंद्रदेवाचे या 27 जणींपैकी एकीच्या म्हणजे रोहिणी नावाच्या पत्नीवरच प्रेम करायचे. त्यामुळे बाकीच्या 26 जणी चंद्रदेवावर नाराज होऊन आपल्या वडिलांकडे जातात. आपल्या 26 मुलींची व्यथा ऐकून प्रजापती दक्ष पण दुःखी झाले. प्रजापती दक्ष चंद्रदेवांची भेट घेतात आणि त्यांना सगळ्या पत्नींना समान वागणूक देण्यास सांगतात. चंद्रदेवाला एवढे समजावून सांगून सुद्धा त्यांनी प्रजापती दक्षचे ऐकले नाही. त्यानंतर पुन्हा प्रजापती दक्षच्या 26 कन्या आपल्या पतीची तक्रार घेऊन आपल्या वडिलांकडे जातात. प्रजापती दक्ष चंद्रदेवावर क्रोधित होतात आणि त्यांना क्षयरोग होईल असा शाप देतात. शाप दिल्यानंतर चंद्रदेव क्षयरोगाने ग्रासित होतात. त्यांना दिलेल्या शापामुळे संपूर्ण पृथ्वीवर काळोख पसरतो. चंद्रदेव शाप मागण्यासाठी ब्रह्मदेवाकडे जातात. तेव्हा ब्रह्मदेव चंद्रदेवाला भगवान शंकराच्या मृत्युंजय मंत्राचा जप करून शंकर महादेवाची तपश्चर्या करण्यास सांगतात. 6 महिने तपश्चर्या केल्यानंतर शंकर महादेव प्रसन्न होतात आणि शापातून मुक्त करतात. त्यानंतर सोमदेवाद्वारे त्या ठिकाणी शंकराच्या मंदिराची स्थापना होते. म्हणून या मंदिराला सोमनाथ असे नाव पडले. सोमनाथ हे एकमेव असे मंदिर आहे जे शत्रूंकडून अनेक वेळा नष्ट होऊन पुन्हा त्याच दिमाख्यात उभे राहिले आहे. या मंदिरामागे एक प्राचीन इतिहास दडलेला आहे. चंद्रदेवाने बांधलेल्या सोमनाथ मंदिराची प्रसिद्धी पूर्ण जगभर पसरली होती. इसवी सन 1024 मध्ये एक अरब यात्री महमूद गजनवी भारत भ्रमण करण्यासाठी भारतात आलेला असतो. तो गुजरातच्या वेरावळ परिसराची सुंदरता आणि सोमनाथ मंदिरातील लखलखटणारे सोन्याचे छत, सोन्याच्या मूर्त्या पाहून तो चकित होतो. इसवी सन 1412 मध्ये मुझफ्फर शहाचा मुलगा अहमद शहाने मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतात मुघलांचा प्रवेश झाला. त्यावेळी इसवी सन 1665 मध्ये औरंगजेबाशी मित्रत्व असलेल्या मुघल सैनिकांनी मंदिरावर हल्ले केले. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा मुघल शासकांकडून मंदिरावर हल्ले झाले. हल्ले झाल्यानंतर तेथील राजा महाराजांनी पुन्हा या मंदिर निर्माण केले. सोमनाथ मंदिराची सर्वात आधी स्थापना राजा चंद्रदेव सोमराजने केली. गजनवीच्या हल्ल्यानंतर गुजरातच्या राजा भीम आणि राजा भोज यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात मुघल शासकांकडून अनेक वेळा मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुघलांशी लढताना अनेक हिंदूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
परंतु हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे सोमनाथ मंदिर पुन्हा त्याच दिमाखात उभे राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात इसवी सन 1950 मध्ये भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला. धन्यवाद.